श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मी आणि कुबेर यांची पोटली बनवत असतो. आता त्या संदर्भाचीच आजची माहिती आहे. तर बघा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी वास करत असते. ती प्रत्येकाच्या घरात येते आणि याच्यासाठी म्हणजेच बघा, माझ्या घरात आलेली लक्ष्मी ही चिरकाळ माझ्या घरात राहावी, तिने माझ्या घरातून कधीही काढता पाया घेऊ नये, म्हणून दरवर्षी आपण लक्ष्मी आणि कुबेर यांची एक पोटली बनवत असतो. आता ती कशी बनवायची त्या संदर्भाचीच आजची माहिती आहे. तर बघा, कदाचित बाहेर बाजारात बघा तुम्हाला खूप जास्त महागातल्या तुम्हाला या पोटल्या मिळतील, पण अगदीच घरातल्या घरात आध्यात्मिकरित्या आणि बघा खूप चांगली सेवा करून तुम्हाला तुमच्याच हाताने ही पोटली बनवायची आहे. आपण नेहमी म्हणत असतो की कोणी कसं करेल काही माहिती नाही, पण आता बघा बऱ्याच वेळा बघा असं म्हणतात ना की आम्ही सिद्ध करून देतो, पण जेवढी तुम्ही प्रभावी सेवा करणार आहात ना, तर ते करणार आहे का? कदाचित बघा ते सिद्ध पण करत असतील, पण ती सामूहिकरित्या असतील, पण आपण बघा स्वतःच्याच हाताने आपल्याला ही लक्ष्मी आणि कुबेर पोटली सिद्ध करायची आहे, तयार करायची आहे. अगदीच घरातल्या घरात 1 रुपया खर्च न करता, अर्थात जर काही वस्तू नसतील तर तुम्ही तुमच्याकडे तर तुम्हाला बघा बाजारातून आणाव्या लागतील आणि त्या अगदी बघा 20 ते 25 रुपयात तुम्हाला मिळून जातील. सगळ्यात आधी तर हे तुम्हाला कधी करायचं आहे, तर हे तुम्हाला बघा लक्ष्मीपूजनाच्या तुमच्या घरातलं झालं म्हणजेच बघा आता माझ्या घरातलं लक्ष्मीपूजन झालं की सगळं मी संध्याकाळी ही पोटली बनवणार. आता संध्याकाळी म्हणजे बघा एकतर बघा दिवाळीच्या दिवशी इतकी गडबड असते ना, तर काही आणि आपली तेवढी सेवासुद्धा असते, तर त्यातल्या त्यात ही पोटली बनवायची आहे. मग ताई आम्ही ती सकाळी करू का? तर नाही, जेव्हा तुमचं लक्ष्मीपूजन होतं ना, तर ते करून झाल्यावर तुम्हाला ही पोटली बनवायची आहे. म्हणजेच खरं तर तुम्ही ती बनवून सेवा करायची आहे. त्याच्यावर तुम्हाला बघा अगदी तुम्ही रात्री 12पर्यंत केलं तरी हरकत नाही, पण बघा लक्ष्मीपूजन झाल्यावरच करायचं आहे, आधी करायचं नाही आहे. तर लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरात झाल्यावरच तुम्हाला ही पोटली सिद्ध करायची आहे. तर ही पोटली तयार करायची आहे. अर्थात सामान तुम्ही धनतेरसच्या दिवशी आणू शकता, कारण ज्या काही महत्त्वाच्या वस्तू मी सांगितल्या आहेत तर या सगळ्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत. आणि आता बघा बऱ्याच लोकांची खरेदी सुरू झालेली आहे आणि बऱ्याच वेळा खूप गडबड होते आणि मग आपल्याकडून बघा काही ना काही वेळेवर राहून जातं. मग बघा आधी आणलं तरी चालेल, पण शक्यतो बघा धनतेरसच्या दिवशी खरेदी करावी. याचा अर्थ असा नाही की बघा तुम्ही आधी आणू शकत नाही, चालेल, पण तो दिवस शुभ आहे. म्हणून बघा आता वस्तू काय लागणार आहे ते तुम्हाला सांगते. तर पोटली बनवणे म्हणजे काय, तर बघा एक लाल रंगाच्या वस्त्रामध्ये आपल्याला हे सगळं माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू एकत्रित करून त्याची गाठण बांधायची आहे. आणि पोटली छोटीशी बघा बाजारात मिळते, ती तुम्ही बघा घरातही करू शकता, काहीच हरकत नाही. किंवा अगदी बघा विकत आणली पाहिजे ते पण नाही आहे, तर घरात लाल रंगाचं वस्त्र स्वच्छ न वापरलेलं किंवा ब्लाऊज पीस आणावा लाल रंगाचंच, त्याच्यामध्ये बघा बांधून तुम्ही ठेवू शकता. आता सामान काय लागणार आहे ते तुम्हाला सांगते. आधी बघा 5 कमळगड्ड्याचे मणी, बघा ज्या काही वस्तू घेणार आहे ना तर त्या बघा विषम संख्यात घ्याव्या. तर 5 कमळगड्ड्याचे मणी ते अतिशय माता लक्ष्मीला प्रिय आहे. तर घरात जर बघा असेल तर कमळगड्ड्याचे मणी तर काही विकत आणायची गरज नाही आहे. तर बऱ्याच वेळा बघा अशा कमेंट येतात की ताई आमचे कमळगड्ड्याची माळ खराब झालेली आहे, मग काय करावं? तुम्ही बघा एक तुम्ही काढायची आहे आणि मग अशा वेळेस आपल्याला बघा जेव्हा सेवा वगैरे करायची असते ना, तर तेव्हा तुम्ही बघा वापरू शकता. मग चांगले तुम्ही बघा 5 कमळगट्ट्याचे मणी घ्यायचे आहेत. त्याच्याबरोबर 3 पांढऱ्या कवड्या, एकदम बघा पांढऱ्या कवड्या शुभ्र असतात ना, तर पिवळ्या कवड्या जर तुम्ही पिवळसर असतात आणि मी बघा तुम्हाला पांढऱ्या कवड्या सांगितलेल्या आहेत, तर त्या 5 कमळगट्ट्याचे मणी आणि बघा 3 तुम्हाला पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहेत. आणि आता बघा जर कमळगट्ट्याचे मणी 5 सांगितलेले आहेत तर 3 कवड्या का सांगितल्या, तर बघा तुम्हाला विष्णू कवड्या सांगितलेल्या आहेत. तर बघा 5 आपल्याला कमळगट्ट्याचे मणी घ्यायचे आहेत, 3 आपल्याला बघा पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहेत आणि 3 आपल्याला विष्णू कवड्या किंवा लक्ष्मी कवड्या, चॉकलेटी कवड्या तर कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही बघा आधी आणून ठेवलं तरी चालेल. तर हे तुम्हाला बघा 3 घ्यायचं आहे. आणि लक्ष्मी आणि कुबेर यांचं यंत्र मिळतं, तर पत्र्याचं छोटंसं हे यंत्रसुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे. तर हे यंत्र अगदी बघा तुम्हाला 15 ते 20 रुपयात मिळून जाईल. तर त्याच्याबरोबर तुम्हाला काळे हळकुंड घ्यायचे आहेत. आता बघा काळे हळकुंड शक्यतो तुम्हाला मिळणार नाही, पण जरी भेटले तरी सोन्याहून पिवळं, तर लेकरूवाळी हळकुंड हे तुम्हाला बघा कुठल्याही धार्मिक दुकानात हे तुम्हाला मिळून जाईल. तर तुम्हाला काय घ्यायचं आहे, तर लक्ष्मी कुबेर यंत्र कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल. तर पांढऱ्या कवड्या 3 घ्यायच्या आहेत. विष्णू कवड्या ज्याला लक्ष्मी कवड्या म्हणतो, तर हे तुम्हाला बघा 3 घ्यायचे आहेत. त्याच्याबरोबर कमळगट्ट्याचे मणी 5 घ्यायचे आहेत. पिवळी मोहरी अशी बघा मूठभर घ्या, तर पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे. आणि लाल सुपारी तुम्हाला घ्यायची आहे. तर आपण नेहमी बघा नॉर्मल सुपारी बघत असतो, पण बघा तुम्हाला लाल सुपारी घ्यायची आहे. कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला लाल सुपारी मिळून जाईल. त्याच्याबरोबर बघा लघु नारळ ज्या पद्धतीने बघा आपल्याकडे मोठा नारळ असतो ना, तर त्याच पद्धतीने लघु नारळ
हा छोटासा मिळतो। तर आता बघा ज्या महिला कुंजनची सेवा करतात ना तर त्यांना या सगळ्या वस्तू माहिती आहे। तर लघु नारळ अगदी बघा छोटासा असतो, तर छोटासा नारळ हा सुद्धा तुम्हाला लागणार आहे। तर लाल गुंज तर तुम्हाला बघा घ्यायचा आहे, तर हे तुम्हाला बघा 5 किंवा 7 घेऊ शकता। तर हे सगळ्या वस्तू तुम्हाला लागणार आहेत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी। आता बघा सगळं गोळा केलं तर एखादी वस्तू नाहीच भेटली, म्हणजेच लघु नारळ आम्हाला भेटलाच नाही, तर आम्हाला बघा काळे हळकुंड नाही भेटले, तर तुम्ही बघा पिवळे तुम्ही घेऊ शकता। त्याच्याबरोबर ना तुम्हाला बघा आता लवंगा पण घ्यायच्या आहेत। आता 5 लवंगा किंवा 3 घ्याव्या। आता बघा हे काय करायचं आहे, तर एका डिशमध्ये बघा हे घ्यायचं आहे आणि प्रत्येक ठिकाणी थोडंसं बघा गॅपने प्रत्येक ज्या काही वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत ना, तर काही बघा कमळगट्ट्याचे मणी आहेत, तर हळकुंड आहे, तर हे बघा छोटासा एका साईडून बघा ठेवायचं आहे। आणि बघा ती जी काही डिश आहे ना तर ती तुमच्या उजव्या हातात ती डिश घ्यायची आहे आणि फक्त बघा तिथे ठेवायची आणि धूप दीप लावायचं झालं नाही तर जोपर्यंत बघा सेवा होत नाही तोपर्यंत त्याची पावर वाढत नाही, तोपर्यंत त्याची शक्ती वाढत नाही। तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला बघा सेवा करायची आहे। सेवा खूप महत्त्वाची आहे। नुसतंच बघा घरात आणून बांधून ठेवलं तर चालतं, सेवा पण तेवढीच महत्त्वाची आहे। कारण बघा मुळात तर या ज्या काही गोष्टी आहेत ना तर या माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहेत आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही त्याच्यावर सेवा केली तर नक्कीच बघा त्याचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात वाढतो आणि बघा आपली पण आर्थिक उन्नतीसाठी खूप जास्त मदत होते। आणि जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो ना त्याच्यावर बघा परमेश्वराची कृपा असतेच, पण बघा त्या कष्टाला नशिबाची साथ असणं तेवढंच महत्त्वाचं असतं। आणि बघा माता लक्ष्मी किती चंचल आहे हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही। आता हे करून झाल्यावर सेवा काय करायची आहे ते तुम्हाला सांगते। तर 16 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे। आता सेवा म्हटलं तर बघा लोकांचं लगेच बघा कंजूसपणा होतो की मी 3 वेळा करू का 5 वेळा करू का, तर 16 वेळा श्री सूक्त मला माहिती आहे ना की माझी आर्थिक अडचण किती मोठी आहेत आणि जर बघा अडचण एवढी मोठी आहे तर मला एवढी सेवा करावी लागेल। मग आपलं असं नाही आहे, आपल्याला बघा आज अडचण एवढी आहे ना तर आपल्याला बघा मग थोडीशी सेवा करायची असते। मग स्वतःला माहिती असतं ना की आपल्यालाच माहिती असतं तर आपल्याला किती अडचणी आहेत। मग आर्थिक अडचण आहे ना तर बघा 16 वेळा श्री सूक्त म्हणावं, शेवटच्या वेळी फलश्रुती म्हणावी, त्याच्याबरोबर एक माळ तुम्हाला नवार्ण मंत्र म्हणायचा आहे। आता बघा कोणाला तरी सांगा की मी म्हणते आणि तू माळ जप कर, तर ओम मॅम रीम क्लीम चामुंडाय बिच्चे या मंत्राचा मंत्रजप करायचा आहे। आणि बघा 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे। आता 11 माळी नसेल शक्य तर बघा 1 माळ तरी चालेल, पण 11 माळी म्हणण्याचा प्रयत्न करा। आता श्री सूक्तम तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही बघा 16 वेळा म्हटलं तर सोन्याहून पिवळं, पण बऱ्याच वेळा होतं ना की ताई बघा म्हणजेच ऑलरेडी आपल्या त्या खूप जास्त सेवा असणार आहेत आणि त्याच्यामध्ये ही सेवा मग कसं करायचं, तर बघा आता एखादी स्त्री ज्या स्त्रीला 16 वेळा श्री सूक्तम म्हणणं शक्य होणार नाही तर त्यांनी काय करावं, मग त्यांनी बघा 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणावं। म्हणजेच काय, तर मी 16 वेळा बघा श्री सूक्त म्हणणार आहे आणि मग मी बघा एकदाच महालक्ष्मी अष्टकम म्हणेल आणि मग बघा मी 5 वेळा श्री सूक्त म्हणणार आहे तर मग मी बघा 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणेल, समजलं असेल तर। म्हणजेच काय, तर बघा तो सेवेचा बॅलन्स होईल। मग जर तुम्ही बघा 3 वेळा 5 वेळा 7 वेळा जर तुम्ही श्री सूक्त म्हणणार असाल तर तुम्हाला बघा 16 वेळाच महालक्ष्मी अष्टकम म्हणावं लागेल, तेव्हा बघा त्या सेवेचा बॅलन्स होईल, समजला असेल मला काय म्हणायचं आहे। तर ही सेवा तुम्हाला करायची आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्रम पठण करायचं आहे। आता बघा हातात घेऊन सेवा केल्यावर तुम्हाला एक लाल वस्त्रामध्ये ती संपूर्ण बघा गाठण बांधून ठेवायचं आहे आणि त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे। आता बघा काय होतं ना की तुम्हाला सांगते कधी ना थोडीशी सुपारीच खराब होते, मग अशा वेळेस ना ती कापराची वडी त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि तुम्ही बघा पोटली बनवलेली आहे ना तर त्याच्यामध्ये बघा थोडासा बघा आपल्याला कापूर टाकायचा आहे की जेणेकरून बघा त्या वासाने ना कुठलंही काही खराब होणार नाही आणि एकदा करून झालं की मग झालं। आता बघा वर्षभर काही चिंताच नाही, तर असं नाही आहे। प्रत्येक महिन्याच्या दुर्गाष्टमीला ती पोटली काढायची आहे आणि त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे। जेवढी जास्त तुम्हाला बघा सेवा करता येईल ना तर तेवढी जास्त तुम्हाला सेवा करायची आहे। अर्थात बघा ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत ना तर त्याच्यातल्या तुम्ही बघा सगळ्या सेवा केल्या तर अतिउत्तम, नाही तर मग 3 वेळा श्री सूक्त म्हणणार असाल तर तुम्ही बघा 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणावं, जसं तुम्हाला जमेल तर तसं। आता दुर्गाष्टमीला काही कारणाने नाही जमलं तर कुठल्याही शुक्रवारी तुम्ही ही सेवा करू शकता। महिन्यातून बघा एकदाच काढायची आणि त्याच्यावरती सेवा करायची। आपण देवाला म्हणतो का नाही ना की मला तू बघ एकदाच 4-5 लाख काय ते देऊन टाक आणि परत काही देऊच नको, आपण असं नाही म्हणत ना। आणि खरं तर देवाला हेच म्हणायचं आहे की माझ्याकडे जी काही प्राप्त लक्ष्मी आहे ना तर ती चिरकाल टिकून दे आणि अप्राप्त लक्ष्मी सुद्धा प्राप्त होऊन दे, तर ही प्रार्थना करायची आहे। आणि माझ्याकडे जी काही लक्ष्मी आहे ना तर ती चिरकाल टिकून दे, म्हणून बघा एकदा आलेली लक्ष्मी भरपूर काहीतरी मला
मिळावी आणि नंतर बघा तिने आपल्याकडे बघायचंच नाही. पण नाही, असं नाही आहे. म्हणून बघा लक्ष्मी ही मरेपर्यंत आपल्याला हवी आहे. म्हणून बघा तेवढी सेवा पण करणं तुमचं प्रथम कर्तव्य आहे. तर ताई आम्हाला मासिक धर्म आहे तर आम्ही करू शकत नाही. मग तुम्ही बघा घरातल्या कोणाकडून तरी तुम्ही करून घ्या. मासिक धर्म आहे, सुतक आहे, विटळ आहे. मग अशा वेळेस बघा पोटली कधी करायची, मग तुम्ही बघा डायरेक्ट ही तुम्हाला पुढच्या दिवाळीला करायची आहे. तर जी पोटली बनवलेली आहे ना, तर त्याच्यातल्या जर वस्तू चांगल्या असतील तर बघा तीच घ्या आणि त्याच्यावरच तुम्ही सेवा करा. कारण बघा तुम्ही ऑलरेडी वर्षभर त्याच्यावर सुंदर अशा सेवा तुमच्या घडलेल्या आहेत आणि जुनी जर असेल तर बघा ती घ्या. आणि फक्त जर वरचं बघा जर लाल वस्त्र असेल ना, तर ते धूळ वगैरे लागली असेल तर तुम्ही बघा तुम्ही ते बदलू शकता. आणि या पद्धतीने जे बघा कोणी नवीन करणार असेल ना, तर त्यांनी बघा नवीन घ्या. आणि जुन्यापैकी जर काहीतरी वस्तू बघा खराब झाल्या असतील तर किंवा बघा काहीतरी तुटलं असेल तर ते तुम्ही बघा बदलू शकता. आता हे करून झाल्यावर ही जी पोटली तुम्ही बनवलेली आहे ना, तर ती तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे. तिजोरी म्हणजेच काय की जिथे तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत ना, तर तिथे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे. तर खूप महिला बघा सेवा करतात तर त्यांना त्यांचा चांगला अनुभव आलेला आहे. तर आपल्या हाताने आपण सेवा करावी आहे आणि आपणच सेवा करायची आहे. आता एवढा वेळ नाही आहे. बरेच लोक बघा असं म्हणतात की आम्हाला बघा इतका वेळ नाही आहे. मग कोणीतरी बघा सेवा करून दिली ते सिद्ध करतील. पण बघा तुम्ही जेवढ्या आत्मतेने सेवा करत आहात ना, तर तेवढे बाकीचे करतील का, तर हे पण बघा लक्षात ठेवा. म्हणून बघा आपल्याच हाताने मस्तपैकी आपणच लक्ष्मी आहोत ना, मग बघा आपणच बनवायचं आहे, घरातच बनवायचं आहे आणि छानपैकी सेवा करायची आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात जी प्राप्त लक्ष्मी आहे ना, तर ती चिरकाल टिकून दे आणि अप्राप्त लक्ष्मी सुद्धा मला प्राप्त होऊन दे. तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.